गांधी यांनी खरं तर नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे आणि क्रिकेटच्या संदर्भाने ही असलेली टीका आमचे मुलं जिंकले असते किंवा आमचे लेकरं जिंकले असते, परंतु तिथं पनवती होती म्हणून ते जिंकलेले नाहीत असं बालिश विधान राहुल गांधी यांनी केलेलं आहे। नाव न घेता केलेली ही टीका सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे आणि या टीकेच्या माध्यमातून पुढे काय घडले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नुकताच आपण पाहिलं आहे की वर्ल्ड कप झालेला आहे। खरं तर हा वर्ल्ड कप म्हणायचा का हा प्रश्न आपण पुढे सोडूयात, परंतु हा वर्ल्ड कप झालेला आहे। या क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये किंवा याच्यामध्ये भारताचा पराभव ऑस्ट्रेलियाने केलेला आहे आणि हा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावरती अनेक मीम्स तयार झाले, अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। खरं तर ही सोशल मीडियावरची टीका किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या लोकांची, फेसबुक युनिव्हर्सिटीच्या लोकांची ही टीका फारशी मनावर घेण्यासारखी नसते, परंतु ज्या पद्धतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका होती ती टीका खरं तर कुठल्या सर्वसामान्य माणसाला किंवा अभ्यासू माणसाला ती टीका आवडणारी नाही, ती पटणारी नाही। कारण आपण नरेंद्र मोदी हा व्यक्ती म्हणून नाही तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आपण जर पाहिलं तर त्यांच्याबद्दल केलेली टीका ही चुकीची टीका आहे असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि नेमकंच आपण पाहतोय की राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे की ते असे म्हणतात की त्या ठिकाणी खरं तर आपण मॅच जिंकलो असतो, आपले मुलं जिंकले असते, परंतु कुठेतरी पनवती येऊन बसली आणि ही मॅच आपण हारलो। आपण पाहतो की ही टीका जरी नाव न घेता केलेली असली तरी ही टीका नेमकी थेट कोणाला लागू होते हे सोशल मीडियावरती या आधी झालेल्या टीकेवरून आपल्या लक्षात येतं। खरं तर अशी टीका एखाद्या मोठ्या जबाबदार नेत्यानं करणं ही खरं तर फार मोठी शोकांतिका आहे। एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण असो की देशाचं राजकारण असतो, हे राजकारण बघत असताना नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा नेता म्हणून आपण राहुल गांधीकडे पाहतो आणि मग राहुल गांधी असतील किंवा तिकडे ममता बॅनर्जी असतील, फार मोठे मोठे नेते देशामध्ये आहेत आणि अशा प्रसंगी राहुल गांधी यांनी अशी ही जी काही बालिश टीका करणं हे कुठल्या सर्वसामान्य माणसाला आणि एकूणच अभ्यासू माणसाला हे पटलेलं नाही। नरेंद्र मोदी यांच्यावर होणारी टीका खरं तर ही टीका बेरोजगाराच्या संदर्भाने करायला हवी होती। या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत। तिकडे आपण पाहतोय डेहराडून मध्ये बोगद्यामध्ये कामगार अडकलेले आहेत, त्या कामगारांच्या घरच्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या एकूणच प्रश्नांवरती, कामगारांच्या प्रश्नांवरती राहुल गांधी यांनी टीका करणं अपेक्षित आहे। एका मोठ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणून किंवा इंदिरा गांधी असतील, नेहरू असतील किंवा ज्या पक्षामध्ये ज्या पक्षाचा खरं तर इतिहास खूप चांगला आहे आणि मग चांगला इतिहास असणाऱ्या ज्या नेहरूंचा वारसा आपण पुढे नेत आहात, ज्या इंदिरा गांधींचा वारसा आपण पुढे नेत आहात, अशा मोठ्या बड्या नेत्यांचा वारसा, महापुरुषांचा वारसा आपण पुढे नेत असताना असलं बालिश विधान करणं हे खरं तर राहुल गांधी यांच्या राजकारणातील परिपक्वतेच्या संदर्भाने शंका निर्माण करणार आहे। आणि मग जेव्हा आपण असं पाहतो की हे विधान ते का करतात, सोशल मीडियावरती सर्वसामान्य लोकांनी केलेली टीका आपण एखाद्या वेळेस आपण ती ग्राह्य धरू शकतो किंवा एखाद्या वेळेस ती मान्यही करू शकतो, कारण त्यांची तेवढी उंची नसते, परंतु एका मोठ्या पक्षाचे नेते असलेले एका मोठ्या उंचीवर कुठेतरी तुम्हाला समाज नेऊन ठेवण्याच्या तयारीमध्ये असताना आपण असं प्रधानमंत्र्यांच्या संदर्भानं करणं विधान किंवा अशी आपण टीका करणं ही खरं तर त्यांच्या राजकारणाचं खुजेपण दिसून येते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि मग हे सर्व प्रकार घडल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये ऍडव्होकेट विनीत जिंदाल नावाच्या व्यक्तीनं खरं तर एफआयआर दाखल केलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि मग ही वेळ का यावी? खरं तर क्रिकेट नावाचा खेळ जर आपण पाहिला, खरं तर हा खेळ म्हणून या देशातले लोक कधी बघतच नाहीत। पाकिस्तानच्या विरोधातली मॅच म्हणजे फार मोठं घनघोर युद्ध असते आणि वर्ल्ड कपची फायनल म्हणजे सर्व काही असतं। ही फायनल जिंकल्यानंतर इथल्या कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सुटतात किंवा इथे आपण पाहतोय की इथल्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी आहे, तर युवकांची बेरोजगारी आहे आणि युवकांनाही माहित नाही की आपला 1.5 GB 2 GB डाटा संपत असताना, ही मॅच बघत असताना माझे सर्वच प्रश्न सुटणार आहेत। ही मॅच जिंकल्यानंतर ही जी काही भूमिका आहे, या भूमिकेतून जे काही युवक व्यक्त होतो सोशल मीडियामध्ये, ही खरं तर भयंकर शोकांतिका निर्माण करणारी आणि भयंकर बाब आहे। इकडे आपण पाहतो या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि अशा प्रसंगी विरोधी पक्ष नेता असलेले राहुल गांधी किंवा त्याचं नेतृत्व करणारे राहुल गांधी यांची जी भूमिका आहे आणि त्याच्यानंतर आपण ग्रामीण भागामध्ये मुलांच्या भूमिका पाहिल्या, युवकांच्या भूमिका पाहिल्या, खरं तर हाताला काम नाही। ही टीका नरेंद्र मोदी यांच्यावर झाली पाहिजे होती। या देशातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांना काम नाही, युवक बेरोजगार आहेत, त्या बेरोजगारीवर प्रश्न निर्माण झाले पाहिजे होते। खरं तर फुटपाथवर राहणारा आणि तेवढंच नाही तर वाडी तांड्यावर वस्तीवर राहणाऱ्या स्त्रियांच्या प्रश्नांचं
काय, तिथल्या युवकांच्या प्रश्नांचं काय, त्यांच्या हक्क अधिकाराचं काय. तेवढंच नाही तर मणिपूर सारखा प्रश्न गंभीर निर्माण झालेला असताना, आदिवासी महिलेला नग्न तिची धिंड काढलेली असताना, अशा अनेक आदिवासी वाडी तांड्यावर पाड्यावर अन्याय होत असताना या प्रश्नांच्या संदर्भाने जर इथल्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली तर ही टीका खरंच सर्वसामान्य माणसाला भावणारी टीका असेल. इथला वडार असेल, कैकाडी असेल, साळी असेल, कोळी असेल, माळी असेल, धनगर असेल, ऊसतोड कामगार असेल, या सर्वांचे प्रश्न गंभीर असताना, शेतकरी असतील, या सर्वांचे प्रश्न गंभीर असताना एका साध्या क्रिकेट सारख्या विषयावर आपण टीका करतो, हे कुठेतरी या नेत्याला शोभणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर हा लढा, वर्ल्ड कप हा जो आहे हा काय 10 देशांचा हा खेळ आहे आणि 10 देश मिळून हा खेळ खेळतात आणि याला आपण असं वर्ल्ड कप असं नाव देतो. खरं तर हा वर्ल्ड कप आहे का नाही ही मला तरी शंका वाटते. आणि मग असा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इथल्या गरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? नाही जिंकलं म्हणून प्रश्न प्रलंबित राहतील का? आणि जिंकलं तर प्रश्न सुटतील का? हा साधा विचार इथल्या युवकांच्याही लक्षात आला नाही. परंतु युवकांच्या लक्षात आला नाही, परंतु या देशाचं नेतृत्व करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींच्या लक्षात येऊ नये. खरं तर ही त्यांच्या पक्षातील थिंक टँक लोकांनी किंवा त्यांच्या पक्षातील काही वैचारिक थिंक टँक देणाऱ्या लोकांनी राहुल गांधींना या संदर्भाने समजून सांगितलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाला हा धोकाच असणार आहे. कारण आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कमी बोलता आणि अशा आभासी विषयावर आपण अधिक बोलता असं जनतेला वाटू लागते. तसं होतेही आपल्याला दिसून येते. खरं तर शेतकऱ्याची पोरं या संदर्भाने विचारच करत नाही, कामगारांची करत नाही. फुटपाथवर राहणाऱ्या गरीब आणि भिकारी लोकांची जर मुलं आपण पाहिली तर ह्या सगळ्यांना मात्र आजही इतकं वेळ का लागलंय मला कळत नाही. इथे कुठेतरी भिक्षा मागून जगणारा माणूस देखील आपल्या जवळच्या मोबाईलवर कुठेतरी त्याच्यावर टीव्हीवर त्या मॅच बघून त्याला देखील वेदना होतात. असं जर असेल तर आपल्या मूळ प्रश्नांकडे आपण कुठेतरी बगल देत आहोत. मूळ प्रश्न बाजूलाच पडत आहेत आणि म्हणून राहुल गांधी यांची ही टीका ही बालिश वाटायला लागते. कारण देशात असंख्य प्रश्न आहेत. इथली धर्मांधता आहे, प्रांतवाद आहे, भाषावाद आहे, धर्मवाद आहे, जातीवाद आहे आणि या सोबतच या देशातल्या कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आहेत, भटक्यांचे प्रश्न आहेत, आदिवासी लोकांचे प्रश्न आहेत. असे मोठे मोठे प्रश्न असताना, अगदी मणिपूर पासून ते गावगाड्यापर्यंत असंख्य प्रश्न पडलेले असताना आपण क्रिकेट सारख्या क्षुल्लक विषयावरती देशाच्या प्रधानमंत्र्यावर एवढ्या खालच्या लेवलला टीका करतो. ही टीका म्हणजे खरं तर विज्ञानवादाला थप्पड मारणारी आहे. एकीकडे विज्ञानवाद पाळायचा, दुसरीकडे आम्ही विज्ञानवादी आहोत, आम्ही पुरोगामी आहोत असं म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्या नेत्यावर तशी अंधश्रद्धेच्या भावनेतून टीका करायची. खरं तर या देशामध्ये कोण पनवतील, कोण चांगला हा प्रश्नच नाही. खरं तर हा देश विज्ञानवादी आहे. नेहरूंचा विज्ञानवाद खरं तर जगाला माहित आहे. या देशातल्या अनेक नेत्यांचा, खरं तर ज्यांचा वारसा चालणारे राहुल गांधी आहेत, अशा नेहरूंचा विज्ञानवाद आणि त्यांची जी काही मतं आहेत ही खरं तर राहुल गांधी यांनी अभ्यासली पाहिजेत. कारण त्यांनी जर हा अभ्यास केला असता तर नरेंद्र मोदी यांच्यासारख्या प्रधानमंत्र्यावर खरं तर आपण टीका केली नसती. व्यक्ती म्हणून आपण मोदींच्या नक्कीच विरोधामध्ये असाल यात काही शंका नाही, किंवा राजकीय पक्ष म्हणून असाल यातही काही शंका नाही. परंतु देशाच्या प्रधानमंत्र्यावर ज्या अंधश्रद्धेच्या शब्दातून आणि त्या भावनेतून आपण टीका केली आहे, हे कुठेतरी आपल्या राजकारणाची परिपक्वता दर्शवत नाही. हे याच्यावरून आपल्याला सांगणं गरजेचं वाटतं. येणाऱ्या काळामध्ये अशा बालिश टीका न होता खरं तर त्यांच्या पक्षातील थिंक टँक लोकांनी राहुल गांधी पर्यंत हा मेसेज दिला पाहिजे. विज्ञानवाद सांगणारा हा देश, विज्ञानवाद मानणारा हा देश खरं तर आपण विज्ञानवादाकडे घेऊन जात असतो आणि अशा प्रसंगी अशी पनौती आहे, अपशकुनी आहे, अशा टीका जर आपण देशाच्या प्रधानमंत्र्याला करत असाल तर या राष्ट्राची शोकांतिका असणार आहे. धन्यवाद.